महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मी महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते। तर आजच्या आपल्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पेढे वाटत असतील, हो हे पेढेच आहेत, पण हे अगदी सोप्या पद्धतीने गॅस न पेटवता मी बनवलेले आहे। तर आता या गणपतीमध्ये तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कुठले आपण मिठाई बनवायची, बाहेरून कुठली आणायची, बाहेर असं व्यवस्थित भेटत नाही, शुद्ध भेटत नाही, तर घरच्या घरी आपण हेल्दी अशी मिठाई बनवू। आता ही मिठाई मी घरच्या घरी बनवलेली आहे। हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला। ही बघा एकदम ती रुचकर आणि खायलाही त्याची टेस्टी अशी ही मिठाई आहे, बनवायलाही सोपी आहे। आणि या गणपतीमध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। तर ही रेसिपी कशी बनवायची आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग वेळ न वाया घालता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी कशी बनवलेली आहे ते बघूया। बघा मग आणि तोंडात ताकात विरघळणारी अशी मिठाई बनवण्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत आज सर्वात आधी ते बघून घेऊ आपण। मीठ घेतलेलं आहे मी इथं मी मिल्क पावडर घेतलेलं आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे, म्हणजे चमच्याच्या मापाने आपण पकडलं तर 2.5 चमचे इतकं घेतलेलं आहे मी। इथं खोबऱ्याचं पीस घेतलेलं आहे, हे बाजारात जे खोबऱ्याचं पीस घेतलं मी ते घेतलेलं आहे, 1 वाटी इतकं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं 2 चमचे इतकी साखर घेतलेली आहे, पिठी साखर मी घरीच तयार करून घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे मी इथं त्याच्यात टाकण्यासाठी, आणि त्याच्यात चांगलं सुवास यावा, मस्तपैकी टेस्ट यावी म्हणून मी इथं वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। आणि त्याला अजून छान दिसायला खूप पाहिजे म्हणून मी इथं थोडासा फूड कलर घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी डेकोरेटसाठी इथं ड्रायफ्रुट्स घेतलेले, ड्रायफ्रूटमध्ये मी इथं पिस्ता आणि बदाम घेतलेले। आता ही मिठाई कशी बनवायची आपण त्याची सुरुवात करूया। मिठाई बनवण्यासाठी मी इथं मिक्सरचे भांडे घेतले, त्याच्यात मी खोबऱ्याचे पीस टाकून घेतलेलं आहे, त्यासोबतच इथं मी मिल्क पावडर जे आपण ते टाकून घेणार आहे। याच्यातून मी हे वेलदोड्याची पूड टाकून घेणार आहे, म्हणजे त्याच्यात व्यवस्थित मिक्स होईल। आता याला आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। बघा इथं मस्तपैकी आपण दळून घेतलेलं आहे, फाईन पेस्ट करून घेतलेली आहे त्याची वाली। आता याला आपण भांड्यामध्ये काढून घेऊया, पूर्ण काढून घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये। आता ही जी दळलेली साखर आहे आपल्याली आपण त्याच्यात टाकून घेऊ, तर सर्व एकत्र करून घेऊ आपण मस्तपैकी। साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। याच्यामध्ये मी हे मिल्क मेड म्हणजे मिठाई जी बनवताना त्याच्यात वापरता येईल, आता ते टाकणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही याच्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता, साखरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता। थोडं थोडं करून याच्यात ऍड करते। तीन चमचे मी इतकं टाकलेले आधी। आता याला सर्व एकत्रित मस्तपैकी करून घेऊ। आपण याच्यात साखर टाकलेली आहे, तुम्हाला जर हे मिल्क मेड नसेल टाकायचं कंडेन्स मिल्क तर तुम्ही त्याच्याऐवजी साखर वाढवू शकता आणि दुधाचा वापर करू शकता। अजून थोडंसं टाकते मी, अजून 1 चमचा इतकं टाकलेलं आहे मी। गोड असतंय म्हणून साखरेचे प्रमाण हे सांभाळूनच टाकायचे आहे आपल्याला, आणि गोड तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता जास्त करून। आता याला हाताने करून घेऊ आपण।
पार्ट वेगळा केलेला आहे, छोटा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मी हा फूड कलर टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही डायरेक्टली करू शकता. आता एकत्र करून घेऊ मस्तपैकी. अशा प्रकारे 2 गोळे तयार करून घेतलेले मी. एक येलो कलरचा आणि एक साधा तयार केलेला आहे. आता याची आपण मिठाई बनवून घेऊ. आता मी इथे कलरिंग केला होता तो घेऊन घेतलेला आहे. आता याला असं मस्तपैकी आपण एकसारखा करून घेऊ. बघा आपण तूप टाकलेलं नाही पण किती तूप निघालेलं आहे. याच्यात जे आपण मिल्क मेड टाकलेलं आहे त्याचं निघतंय तूप. अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे. आता इथं थोडंसे जे बदाम आणि पिस्ता कट केलेले होते ते टाकून घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही स्किप करू शकता. असं टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. आता मी इथं मोठा गोळा घेऊन घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घेऊ शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी अशी पिशवी घेतलेली आहे. त्या पिशवीवरती मी त्याला मस्त पातळ असं तयार करून घेणार आहे. याप्रमाणे जशी आपण आपली पोळी तयार करतो तसं करून घेणार आहे. जास्त बारीक नाही करायचे. जेवढा आपलं ते मधला आपण जो गोळा तयार केलेला आहे तो गोळा त्याच्यामध्ये तेवढं आपल्याला तयार करायचे. तेवढीच म्हणजे आपल्याला पोळी टाकायला लागतं. लाटल्या गेलेलं आहे आणि हा मध्यभागी आपण ठेवून घेतलेले आहे. त्याला रोल करून घेऊ आपण. अशा प्रकारे रोल करून घ्यायचं. तुम्ही तुम्हाला पटेल तो आकार देऊ शकता. आकारही देत जाते, त्याला दाबते जाते म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही. अशा प्रकारे मी लाटून घेते. मस्तपैकी व्यवस्थित एकसारखा करून घेते. अशा प्रकारे तयार करून घेतलेले मी याला. तुम्हाला आवडेल तो तुम्ही शेप देऊ शकता याला. आता इथे मी पुन्हा थोडंसं बदाम पिस्त्याचं टाकून घेते मस्तपैकी दिसायला पाहिजे म्हणून. तुमच्याकडे सिल्वर वर्क असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. गुलाबाच्या पाकळ्या असेल तुम्ही त्याही टाकू शकता. अशा प्रकारे मी लावून घेते. आता याला मी आपल्या फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहे. असा रोल करून फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहे मी याला. असा फ्रीजरमध्ये नाही ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे. इथं मी 1 ते 1.5 तास एवढं फ्रीजमध्ये याला ठेवून घेणार आहे. 2 तास ठेवू शकता तुम्ही. आपण याला फ्रीजमध्ये ठेवून 1-1.5 तास झालेले आहेत. आता मी याला फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. तर याला आपण कट करून घेऊ. मस्तपैकी सेट झालेलं आहे. त्याला मस्त आपण शेप देऊ. तुम्हाला पटेल तुम्ही तो शेप देऊ शकता याला. मी असे पार्ट काढून घेते याचे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जाळमध्ये कसे पीस करू शकता. किंवा सगळं काही दिसायला किती छान दिसत आहे. अशा प्रकारे मी सर्व कट करून घेते. बघा तयार आहे आपली घरी मस्त सोप्या पद्धतीने गॅसवर पेटवता बनवलेली आहे आपली मिठाई. अगदी खायला चविष्ट असते आणि बनवायला एवढी सोपी आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता. अशा प्रकारे मी हिला बनवलेली आहे. आता मिठाई घ्यायला बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी अशी मिठाई बनवा. या गणपतीमध्ये तुम्ही कुठल्या मिठाई बनवताय घरच्या घरी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील. थँक्यू.